धंदा पाणी तर आहे ना भाऊ. धंदा पाणी नाही. नाही. अरे मग कसं घर कसं चालते? आता तर उभे ठेव ना, जसा चालला तसा चालते. होतात 400-500 रुपये. होऊन जाते का मग एवढ्या याच्यात? पण नाही हो, पण आता काय करायच लागेल ना. करा तर लागणच. हो. पर्याय नाही आहे ना. पर्याय नाही. हो. थोडेसे असे छान इकडं पर्याय पण नाही आहे ना. मग समजा आता तुम्ही रिक्षा चालवता, बरोबर आहे. तुम्ही जे एज्युकेशन घेणारे मुलं आहे, हो. त्यांनी पण रिक्षा चालवला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही. त्यांनी काय केलं पाहिजे जसं असं वाटन? त्या काय त्या म्हणजे नवीन जे विद्यार्थी आहे, जे चांगले शिकते, त्यांनी काय केलं पाहिजे असं आता कसं काय सांगू असतं, आता जे विद्यार्थी आहेत ना, शिकलेले आहेत, त्यांनी काहीतरी नोकरी गव्हर्नमेंटच्या जॉब पाहावा, नाही तर काहीतरी स्वतःचा धंदा वगैरे जो बी आहे शिक्षणानुसार त्यांनी करावा. पण सरकारी नोकरी असं वाटते का पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सगळ्यालेच सरकारी नोकरी लागन बा म्हणून? नाही, असं तर होऊ शकणार नाही. सगळ्यांनाच नोकरी लागणार नाही. मग त्यांनी आपापल्या स्वतःच्या शिक्षणानुसार जो बी त्यांना जो वाटते त्यांनी धंदा किंवा व्यवसाय किंवा बिझनेस करावा किंवा प्रायव्हेट जॉब करावा. सगळेच जण बिझनेस करू शकतील असं वाटते का तुम्हाला? नाही. सगळेच जण सरकारी नोकऱ्या करू शकतील असं तरी वाटते का? नाही ना. बरं. मग आता एक गोष्ट सांगा, तुम्हाला एक कोणता पक्ष आवडते? जसं बीजेपी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी? दादा, आपण तसा मी राजकीय बद्दल किंवा असा नाही, मला कोणत्याच पक्षाशिवाय हे नाहीये. बरं. आता ह्या मागच्या पंचवार्षिक मध्ये जवळपास नागपुरात एक टाटा एअर हब्स नागपुरात येणार होता हा प्रकल्प, ज्याने खूप सुशिक्षित बेरोजगार जे आहे आपल्याकडे त्यांना रोजगार मिळाला असता. जवळपास असं समजा का 20-30 हजार तरी रोजगार मिळालाच असता. जवळपास 15 ते 20 हजार पगार राहिलाच असता. ठीक आहे. तर बीजेपी सरकारनं तो प्रकल्प गुजरात मध्ये पाठवला. हे बरोबर केलं का? नाही. कसं आहे, महाराष्ट्राच्या साठी आलेला प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये राहिला असता तर महाराष्ट्राच्या जनतेला किंवा युवा वर्गाला काम मिळालं असता. युवा रोजगार आता म्हणजे 15-20 हजाराचा जॉब केला असता, कसे तरी त्याला रोजगार मिळाला असता. आता इथलाच प्रकल्प तिकडे गेला तर काही रोजगार बेरोजगार झाला युवा. हे एकच हब नाही, अशा कितीतरी कंपन्या महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्या. तुम्ही गुगल सर्च करू शकता जर मी खोटं बोलत असेल तर. हे कुठपर्यंत बीजेपी सरकारनं चांगलं धोरण केलं असं वाटते? नाही, हे धोरण चुकीचे आहे. कारण जे म्हणजे महाराष्ट्राचे प्रकल्प तिकडे नेणे गुजरात राज्यामध्ये बरोबर नाही. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेने एक गोष्ट सांगा काकाजी, गुजरातमध्ये लोक आहे आणि महाराष्ट्रात लोक नाही का? नाही, इथं पण लोक आहेत, तिथं पण लोक आहेत. गुजरातच्या रोजगारांच्या भावना आहे, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांच्या भावना नाही आहे का? सगळ्यांनाच भावना आहेत. गुजरात मधल्या प्रत्येक बेरोजगार लोकांचे ज्यांना रोजगार मिळाले त्यांना खर्च आहे, घर आहे, बायका मुलं असेलच. महाराष्ट्रातल्या युवकाला बायका मुलं, घरदार, मायबाप नाही आहे का? आता आहे, सगळ्यांनाच आहे. बरोबर आहे. तर याच्याबद्दल सांगा तुम्ही की आता परत नेक्स्ट टाइम कोणाची सरकार यायला पाहिजे या निर्णयावरून? आता मला तर वाटते याच्यानंतर सरकार जो येईल तो आता जनतेवर अवलंबून आहे. पण माझ्या तरी मते का नाही, बीजेपी सरकार नको. बीजेपी सरकार नको. मग आता कोणती येते हे माहित नाही, पण बीजेपी सरकार नको. बरं, हे सरकार आणणं जनतेच्या आधारावर आहे, जनतेच्या मतात आहे, जनतेच्या हातात आहे की कोणी सीएम त्याच्या हातात आहे किंवा खूप मोठा नेता आहे? जनतेच्या हातात आहे. जनतेनं अगर आपला मत बराबर दिलं तर स्वरली जी सरकार यायला पाहिजे ते येणार. परत तेच सरकार आणते. जनतेला माहिती आहे की महाराष्ट्राला बेरोजगार करून ठेवलं, खूप साऱ्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर पाठवल्या, तरी पण जनता अशी आंधळ्यासारखी का करत असेल? परत त्याच पक्षाला का बरं पाठिंबा देत असेल? मला नाही वाटत की जनता त्याच सरकारला पाठिंबा देतं. कसं काही ना काही फरक असेल. जनता पाठिंबा देते तेव्हाच तर मोदीजी म्हणते की 400 आमचे खासदार झाले पाहिजे, निवडून येतील. 400चा आकडा ह्या कोणत्या आधारावर दिला असेल ते? आता हे काही सांगू शकत नाही बाबा. सरकार त्यांच्या हातात आहे ते काय. बरं, आता तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्या अंदाजानं फक्त एक शेवटला मेसेज जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे की बीजेपी सरकार नेक्स्ट टाइम महाराष्ट्रात आली पाहिजे, म्हणजे भारतात राहिली पाहिजे,
किंवा लोकांनी बीजेपीला सपोर्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? माझ्या तरी मते आता तरी जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने म्हणा किंवा भारतातील पुऱ्या जनतेनं समजून घ्यायला पाहिजे की आता तरी बीजेपी सरकार नको, दुसरा सरकार दुसरी कोणती बी सरकार आल्या पाहिजे, बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण बीजेपी सरकार निवडून न आणल्या पाहिजे. धन्यवाद काकाजी, धन्यवाद. चांगलं वाटलं तुमच्यासोबत थोडं बोलून.